सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे। सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून त्याला वारंवार टार्गेट केलं गेलं। जितेंद्र आव्हाडांनी हे समाज माध्यमांवर पोस्ट केलेला आहे। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून सैफवर हल्ला केलाय का या दिशेने तपास व्हावा, आव्हाडांनी ही मागणी केलेली आहे। एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांनी ही मागणी केली आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता जीवे मारण्याचा हेतू होता का, आव्हाडांकडून ही शंका उपस्थित करण्यात आली। जितेंद्र आव्हाडांनी एक्स पोस्ट केलेली आहे आणि या एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे काही प्रश्न उपस्थित केलेत। सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाडांनी या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनं ही तपास झाला पाहिजे। सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले, त्यातील 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं समजतंय। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येतंय असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। धनंजय, खरं तर जेव्हापासून हे वृत्त समोर आलेलं आहे, ही बातमी समोर आलेली आहे, तेव्हापासून प्रत्येकाकडून वेगवेगळा कयास बांधला जातोय। जितेंद्र आव्हाड म्हणतात पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। मागच्या एका कॉन्ट्रोव्हर्सीचा उल्लेख सुद्धा त्यांनी त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये केलाय। विक्रांत, जी घटना घडली त्यानंतर राजकीय पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्यांच्या एक्स पोस्टच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की कदाचित हा पूर्वनियोजित कट असू शकतो। त्याचबरोबर तैमूर, सैफ अली खानच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यापासून ते वादाच्या भोवऱ्यात होतं, त्याचाही दाखला त्यांनी दिलेला आहे। कदाचित काही कट्टरपंथींनी हे केलं असावं असं जितेंद्र आव्हाड यांचं मत आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली चौकशी सुद्धा करावी आणि याला एक वेगळा रंग जो आहे तो दिला जातोय का, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू असलेली पाहायला मिळते विक्रांत। कारण की ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय, कारण की ज्यावेळेस सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं त्यावेळेस बराच वादविवाद झाला होता आणि या सगळ्यावरून ट्रोलिंग सुद्धा झालं होतं। त्यानंतर आता सध्या झालेला हा हल्ला आणि त्याच्यावर झालेले 6 वार, त्याचा उल्लेख आणि ते वार नेमके कुठे आणि कसे झाले याचा उल्लेख हा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। त्यामुळे पूर्वनियोजित होतं का हे सर्व, असं त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात पोलिसांच्या तपासात काय माहिती मिळते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की आता सैफ अली खानचा जबाब नोंदवला जाईल, करीना कपूरचा जबाब नोंदवला जाईल, त्यांच्यासोबत जे कर्मचारी होते त्यांच्या घरात त्यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाईल आणि या सगळ्यामधून नेमकी काय माहिती समोर येते। जर तो व्यक्ती डिटेन झाला, ज्यांनी जो अज्ञात व्यक्ती होता, जो चोर होता, त्याला जर अटक झाली तर त्याच्या जबाबातून नेमकी काय माहिती समोर येते, आता हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता लक्ष सर्वांचं याकडे लागले की पोलीस तपास कशा पद्धतीने होतोय आणि या पोलीस तपासात नेमकी काय माहिती येते। मात्र सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आपल्याला राजकीय सुद्धा पाहायला मिळतात विक्रांत। बरं, धन्यवाद धनंजय तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। यानंतर सैफ अली खानच्या टीमने नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय स्टेटमेंट दिलं आपण पाहूया। सैफ अली खान शस्त्रक्रियेतून बाहेर आला असून तो धोक्याबाहेर आहे। सध्या तो बरा झाला असून डॉक्टर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत, अर्थात त्याच्या तब्येतीच्या सुधारणेकडे डॉक्टरांचं लक्ष आहे। कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असून पोलीस या घटनेचा तपास करतात। आम्ही डॉक्टर नीरज उत्तमानी, डॉक्टर नितीन डांगे, डॉक्टर लीना जैन, लीलावती रुग्णालयातील टीमचे आभार मानतो। Thank you.